नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा या दोघांचंही हार्दिक स्वागत. लक्ष्मी आणि निवास आज एकतर अभिनंदन. पहिली गोष्ट, मालिकेचे 500 एपिसोड्स कंप्लीट झाले, जवळपास 1000च आहेत ते. आणि इतका सुखद दिवस तुमच्या आयुष्यात आलेला आहे. 40 वर्षानंतर तुमच्या लक्ष्मी निवास हे घर तुमचं झालेलं आहे आणि आता तुम्ही गृहप्रवेश करताय. इथून तर मला सुरुवात करायची आहे. हा सगळा आनंद तर मला जाणून घ्यायचाच आहे, परंतु तुम्ही इतक्या 40 वर्षानंतर हे सुख तुमच्या वाटेला आलेलं आहे. प्रत्येक मालिकेतली कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात, त्यातले जे काही कथानक आहे ते आपल्या आयुष्यासुद्धा सोबत थोडंसं जवळपास जाणारं असतं. आणि मला वाटतं की लक्ष्मी निवास ह्या मालिकेचं कथानक आज जे काही प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्याही आयुष्याशी फार निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला 40 वर्षानंतर हे सुख मिळालेलं आहे. अनेकांच्या वाट्याला ते कधीही आलेलं सुद्धा नाही आहे. असेही अनेक अनुभव आपल्या समोर वाट्याला आलेले लोक आहेत. हे एकंदरीत सगळं शूट करत असताना आत्ता हा 40 वर्षानंतर आलेला सुखद अनुभव आणि मग प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया, ह्या सगळ्या जेव्हा आपण पाहतो, काय साधारण तुमच्या भावना उमटतात, काय वाटतं त्या? मला वाटतं या मालिकेचं जे यश आहे ते त्यातच दडलेलं आहे की ही मालिकेची गोष्ट जी आहे ती तुझ्या माझ्या घरातली गोष्ट आहे. कारण बघणाऱ्या प्रत्येकाला माहिती असतं की मी लक्ष्मी आहे किंवा मी निवास आहे. आणि श्रीनिवासने जे स्वप्न पाहिलेलं आहे की आपल्या बायकोसाठी, आपल्या मुलांसाठी एक स्वतःचं घर, ते मला वाटतं आज मुंबई, महाराष्ट्रात, भारतात प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वतःची वास्तू असणं, स्वतःचं घर असणं. आणि जसं तू म्हणालास की कोणाची ती स्वप्न पूर्ण लगेच होतात, कोणाची ती अगदी कधीच होत नाही. सो मला वाटतं ही मालिका करत असताना माझ्या मनात कायम हेच येतं की हे तर मालिकेतलं आमचं स्वप्न आहे, जे आज न उद्या पूर्ण होणार किंवा नाही होणार, हे सगळं ड्रामाशी कनेक्टेड असतं. पण हे खरं स्वप्न पाहणारी माणसं या जगात आहेत आणि देव करून आणि त्या सगळ्यांची ही इच्छा आणि हे स्वप्न देव लवकरात लवकर पूर्ण तुम्ही म्हटलं तसं कसं आहे की शेवटी या मालिकेचं यश म्हणजे त्याच गोष्टीवर आहे की आपण आयडेंटिफिकेशन ज्याला म्हणतो, आयडेंटिफाय करतात लोक आणि सगळ्याच वयोगटांकरता अशी ही मालिका आहे. आणि जे स्वप्न आमचं जे आज पूर्ण झालं ते तर खूप मोठं आणि खूप मोठ्या संख्येने स्वप्न बघणाऱ्यांचं ते स्वप्न असतं. त्यामुळे जरी ही गोष्ट असली, गोष्टीत हे स्वप्न पूर्ण झालं, पण प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्णत्वाला येणं खरंच खूप कठीण असतं आणि खास करून मुंबईसारख्या शहरामध्ये. त्यामुळे आता हर्षदा म्हणाली तसं, म्हणजे आम्ही आजच्या प्रसंगी जेव्हा आमची वास्तुशांत होती आहे तेव्हा आमची अशीच इच्छा आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा हे स्वप्न पूर्ण हो वास्तुशांतीला. जसं आमचं संपूर्ण कुटुंब, काही मित्रमंडळ येऊन सगळे जसे आम्ही हा क्षण, हा सोहळा साजरा करतोय, तशीच संधी प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात मिळेल. मला ना आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी जेव्हा तुमच्या सेटवर त्याला एक तर क्वचितच मी आलेलो आहे आणि तेव्हा तुमचे जेव्हा सीन्स लागले आहेत, म्हणजे विशेष करून हर्षदाताईंचे जे काही मी सीन्स पाहिलेले आहेत, भले मोठे सीन्स आहेत, 4-4, 5-5 पानांचे सीन्स आहेत आणि इतक्या सर्रास पद्धतीने वन टेक ते देऊन मोकळे होतात सीन करून आणि आपल्या बाकी इतर गोष्टींच्या पुढच्या सीनच्या तयारीला लागतात. पण हे इतके वर्ष तुम्ही काम करताय, हे त्याचं श्रेयश्रुत आहे, त्याचं तर आहेच, परंतु मालिकामध्ये काम करत असताना हे प्रेशर येतं म्हणून पण काम होऊन जातं का, की आपल्या खरंच या अनुभवाचं फलित आहे? प्रेशरचा काही प्रश्न नाही, कारण शेवटी तुम्हाला दिलेला सीन पूर्ण करायचाच आहे. पण जर तू आलायस आणि माझा सीन बघितलास तर ये आणि यांचं बघ, ते असं एकदा कानावर ऐकतात फक्त आणि म्हणजे एक पाठी काय असावं त्याचं एक कमाल उदाहरण तुषारदादा आहे. म्हणजे इट्स अन इन्स्पिरेशन की किती फोकसनी ते तो सीन ऐकत असतात आणि आपल्याला कळतही नसतं की अरे हे इतकं. मला सुद्धा 4 वेळा उसके बाद क्या आहे असं करायला लागतं. मग तुषारदादा इज सुपर इन दॅट. पण मला वाटतं सवयीचा पण भाग आहे. आता इतकी वर्ष आम्ही काम करतोय की एका सीनचा अर्थ समजून घेतला की तुम्हाला वाक्य आपोआप आठवत जातात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम मी तर सीन तसाच लर्न करते की सीनमध्ये म्हणायचं काय आहे, वाक्य टू वाक्य करायची येणार नाही. जो क्यू आहे समोरच्याला वाक्य सुरू करण्यासाठी, शब्दशः पाठांतर माझं नाहीच होत. सॉरी. नाटक सुरू आहे तुमचं भाई, तिथेच तर माझा खरा कस लागला की शब्द टू शब्द. बापरे, माझ्यासाठी नाटक करताना तेच अनलर्निंग होतं की आता देवीसोबत इतकी सवय झाली आहे आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्यांना पण सवय होते की क्यू तो आ जाता आहे, बाकी तिचं तीच करते. सो येस, पण नाही, इथे पण आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घेतो आणि मला वाटतं सवयीचा भाग आहे. एकदा तुम्ही आलात
की आपोआप तुमच्यामध्ये ते पात्र येतं मला वाटतं आणि त्याप्रमाणे सीन केले जातात आणि चांगले दिग्दर्शक चांगले सहकलाकार असले की सीन आपोआप सुंदर खुलत जातात. निश्चितच तुम्ही तर रंगमंचावर इतके पल्लेदार वाक्य तुम्ही आत्तापर्यंत म्हणाले, मोनोलॉग्स असतील, तुमचे स्वगत असतील, आम्ही पाहिलेलेत नाटकं, आम्हाला माहिती आहे. आणि मग टेक्निक बदलते फक्त आपल्या कॅमेऱ्यासमोर आपण काम करत असताना. त्या दोन गोष्टी कशा बॅलन्स करता तुम्ही? थोडंसं टेक्निकल जर काय सांगता आलं तर, म्हणजे आता त्या इतकं कौतुक करून सांगताय तुमचं, आम्हाला सुद्धा टेक्निक समजू दे. नाही टेक्निकल वगैरे असं नव्हे, कारण उगाच ते फार असे बोजड काही बोलण्यात पॉईंट नसतो, पण ते कसं सवयीचा भाग असतो. पण मला असं वाटतं की थोडंसं त्याच्या मागचं जर आपण म्हणूया, आपण ज्याला थॉट प्रोसेस म्हणतो, ती लक्षात जर घेतली कुठल्याही कॅरेक्टर तुम्ही करत असताना. कारण कसं आहे की ती जी वाक्य जी लेखक लिहितो ती वाक्य लेखकाची न वाटत तुमची वाटली पाहिजे. तर त्याकरता थोडासा तो विचार, आणि जसं की प्रत्येक तोच शब्द आला पाहिजे. नाटकाची गोष्ट वेगळी असते, पण मालिकात तोच शब्द आला पाहिजे किंवा तेच वाक्य आलं पाहिजे असं नाही. कदाचित असंही होतं की इतके दिवस आम्ही ते पात्र साकारत असल्यामुळे कदाचित आम्हाला त्यावेळेस, म्हणजे असं नव्हे की आम्ही लेखक आहोत, पण त्यावेळेस ते वेगळं आणि चांगलं सुद्धा सुचू शकतं. तर मला असं वाटतं की हे जरासं तुम्ही थोडंसं काय म्हणूया लक्ष देण्याचा, थोडंसं त्याच्या मागचं नुसतं आपलं आलो आणि डायलॉग्सवरच लक्ष देणं, किंवा हे माझं डायलॉग बोलणं एवढंच काम आहे, किंवा काही असतं ते डायलॉगचंच टेन्शन घेतात, अरे हे मी कसं बोलू. तर हे न करता मला असं वाटतं की जर तुम्ही थोडासा विचार केलात तर ते अगदी सहज जमू शकतं. पण एक गोष्ट जी मला जमली आहे ती मला असं वाटतं कोणाला जमू शकत नाही, ती म्हणजे की चांगल्या आपल्याला ज्या मदत करतील अशा हिरोईन बरोबर काम त्यांच्याबरोबर काम करणं. तर हे असल्यामुळे माझं काम अत्यंत सोपं होतं. म्हणजे माझं काम काय आहे की आलं दादा आले की मी त्यांना सांगते की या सीनमध्ये काय घडतंय ते सांगते, मग ते असिस्टंटकडनं सीन ऐकून घेतात. पण ते कसं त्याची हिरोईन असं सांगणं हे महत्वाचं असतं नाही. काय काय म्हणजे अभ्यास सगळा त्यांनी केलेला असतो. आपण येऊन कसं की फक्त 21 अपेक्षित शाळेपासून आपल्याला तीच सवय आहे की काय उद्या परीक्षा म्हटलं रात्री अभ्यास करायचा. तर तसं परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर फक्त एक ब्रीफ केलं जातं आपल्याला, त्यामुळे मग ते बरं असतं. ताईंचं नाटक पाहिलं तुम्ही नवीन आलेलं, म्हणजे कसं वाटलं काय? अरे जबरदस्त नाटक आहे, फार मस्त. आणि म्हणजे मी नेहमीला सांगायचो की तू नाटकात काम करायला पाहिजे. आणि फक्त दुर्दैवाची एकच गोष्ट आहे की एखाद दुसरी संधी आम्हालाही आली की आम्ही नाटकात काम करणार होतो, पण ती हुकली. पण आता मला असं वाटतं की बहुतेक जर एखादा आपण ज्याला म्हणतो ना वाघाला एकदा रक्ताची चटक लागली की ते मग कधी सोडत नाही. कारण मी प्रयत्न हा केला आहे की सिनेमा मालिका करत असताना 1-2-3 कधी 2 शक्यतो वर्षात एखादं नाटक करायचं. तर आता हर्षदा जवळजवळ मला 20-22 वर्षांनी नाटकात येते. तर मला असं वाटतं आता रक्ताची चटक तिला लागली आहे, तर निदान पुढचं नाटक तरी माझ्याबरोबर ती करेल अशी मी अपेक्षा करतो. क्या बात आहे. पण अनुभव एक गाठीशी असतो आपला, आपण श्रेयस्कृत असतो आयुष्यामध्ये, आणि इतकं सगळं मिळाल्यानंतर अजून आपल्याला काही गोष्टींची आस लागलेली असते. अशी कुठल्या गोष्टीची आस आहे आयुष्यामध्ये? आज लक्ष्मी निवास मालिकेच्या निमित्ताने इतकं सगळं तुम्ही आनंद अनुभवता, इतके सुखद अनुभव. ही मालिका 5-1 वर्ष चालावी आणि जसं गेले 1-1.5 वर्ष दादाला माहिती आहे की आम्ही सगळं, जसं दादा मला म्हणायचे की करायला पाहिजे नाटकात काम, आणि मी म्हणायचे हो मला पण करावं असं वाटेल, पण डेली सोप करत असताना कोणी विश्वास ठेवून येत नाही, आणि सगळं असं जुळून यावं तसं घडामोडी अशा आक्रमक घडल्या, आणि आज 26-27 प्रयोग झाले नाटकाचे. सो मला असं वाटतं की तुर्तास तरी गेल्या 1.5-2 वर्षात मी जे स्वप्न पाहत होते की मला नाटकात काम करायला आवडेल ते देवानी पूर्ण केले. सो मला वाटतं आता खूप विचारपूर्वक स्वप्न पाहिलं, कारण तो पूर्ण करण्याच्या मूडमध्ये आहे. जाता जाता इतक्या सुंदर तुम्ही दिसताय, नेहमीच तुम्ही दिसता, आणि आम्ही कुठल्या रेड कार्पेटवर असू देत, कुठल्या एखाद्या इव्हेंटला असू देत, किंवा अदरवाईज तुम्हाला नटायला आणि नटायला आवडतंच, आणि आम्ही सुद्धा अवाक होतो अक्षरशः जेव्हा ते रेड कार्पेटवर येतात. काय कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल लक्ष्मीला या आजच्या दिवशी? लक्ष्मी, मला वाटतं लक्ष्मी हे नाव सार्थ करते. लक्ष्मीच आहे ही, कारण प्रत्येक जसं आपण म्हणतो कुठलाही प्रसंग असो तरी नवऱ्याची साथ न सोडणारी, नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणारी, आणि संपूर्ण प्रवासात नवऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून चालणारी अशी ही लक्ष्मी आहे. तर मला असं वाटतं की काय म्हणूया, एखादा आपण ज्याला परफेक्ट किंवा आदर्श पत्नी म्हणतो, आदर्श माता म्हणतो, आदर्श सून म्हणतो, अशी ही लक्ष्मी आहे. शी इज द बेस्ट.
श्रीनिवासला काय कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल? श्रीनिवास जसं मी म्हणतो की जेव्हा एखादी लक्ष्मी स्वतःला झोकून देऊन संसार करते ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याच्या आयुष्यात श्रीनिवास असतो. कारण तो विश्वासाला पात्र ठरलेला असतो तेव्हाच एखादी लक्ष्मी तसं वागू शकते. आणि मला वाटतं की हे झालं श्रीनिवासच्या बाबतीत. पण मला असं वाटतं की आय एम ब्लेस्ड की हे पात्र करताना तुषार दळवी माझ्याबरोबर काम करत आहे. कारण खूप सिम्प्लिसिटीने ते काम करतात. ते खूप आल्यानंतर आता मला असा सीन मग करत ते जरा विचार करतो वगैरे असलं काहीही करत नाही. कारण मला इतक्या वर्षात मी ते केलं नाही. ही जस्ट कम्स डज वॉट ही डज इज बेस्ट आणि कॉन्कर्स. ते येतात आणि लिलाया तुम्हाला चित करून जातात. सो मला वाटतं की जेव्हा तुम्हाला हे हळूहळू कळायला लागतं की तुमचा को आर्टिस्ट हा तेवढाच चिल आहे जेवढे तुम्ही आहात. आणि एकत्र ते वाईप करून तुम्ही म्हणजे आय एम इन अ पोझिशन वेअर आय कॅन टेल दादा मला हे वाक्य घ्यायचं घेऊ. आणि इज मोर देन ओपन टू. ते कधीच असा विचार करत नाही की हे केल्यामुळे कदाचित या फिल्ममध्ये ही उजवी ठरेल. आय थिंक हे त्यांनाही माहीत नाही की ते कितीतरी वेळा मला असं करू देतात की दादा मी अभी ऐसा करूंगी तो आप वैसा करणार. आय थिंक दिस जस्ट शोज की तुषार दळवी ॲक्टर म्हणून किती सिक्युअर आहे. कारण ते सहज म्हणू शकत नाही की माझ्या पात्रात बसत नाही. मी तर करेनच जर मला असं वाटलं की कोण भाव खात. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट हिम प्लेइंग निवास. तर त्यामुळे निवास म्हणून पण आणि तुषार दळवी म्हणून पण इज द बेस्ट. अशी म्हण सुद्धा मराठीत आहेच ना की थोडं पुढं जायचं असेल तर काहींना मागे सरावंच लागतं. आणि म्हणजे काय म्हणजे काय नाही असं नाही करत. पण मला वाटतं या मालिकेची बेस्ट बाजू काय माहिती आहे की इथे जी टीम म्हणून आम्ही काम करतो सगळे ॲक्टर्स इट इज सुपर टू सी कॉम्बिनेशन सीन्स जेव्हा प्रत्येकजण एकमेकांना सपोर्ट करत असतो. अनेक सीन्स होतात जेव्हा आमच्याकडे संतोषचं जे पात्र करतो तोच सगळी बॅटिंग करत असतो. आम्ही फक्त बघत असतो किंवा त्याला सपोर्टिव्ह गोष्टी करत असतो. अँड देन देर आर समटाईम्स वेळेला तुषार दादानी त्याला काहीतरी सजेशन दिलं आहे किंवा मी काहीतरी सांगितलं आहे टू एनहान्स हिज कॅरेक्टर. त्यामुळे प्रत्येकजण इथे तसं सिक्युअर आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या कॅरेक्टरला एक गाभा आहे, एक ताकद आहे आपल्या पात्राची. तर उगाच कोणाच्याही पायावर पाय ठेवून काहीच होणार नाही आहे. आणि एक टीम म्हणून जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा ते अख्खे एपिसोड हे खूप बघणीय होतात. आणि रायटरचं मला वाटतं असं ते यश आपण म्हणलेलं लेखकांचं की प्रत्येक कॅरेक्टरला एक असं एक डेफिनेट करेक्ट आपण ज्याला कॅरेक्टरायझर आणि त्याचे मोमेंट्स देतो. त्यामुळे असं होत नाही की कदाचित आज जरी नसेल 2 दिवसांनी असेल पण ते त्याला काहीतरी स्थान आहे गोष्टीमध्ये कनेक्टेड आहे. तर त्यामुळे ते मला असं वाटतं आमच्या लेखकांचं खूप मोठं यश आहे. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शेवटी कनेक्ट होतात समजा लक्ष्मी निवासकडे येऊन. पण त्या प्रत्येकाला त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं म्हणणं, स्वतःचं काहीतरी एक आपण ज्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतो तसं त्या प्रत्येक पात्राचं असल्यामुळे म्हणायला एक कुटुंब किंवा 12 पात्र नाही आहेत तर त्या जेवढी 12-15 पात्र आहेत त्या सगळ्यांचं या मालिकेत काहीतरी म्हणणं आहे. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणून ही मालिका 1 तासाची आहे. बरोबर आहे. आणि 1 तासाची आहे आणि हे सगळं असल्यामुळेच 1 तासाचे 500च्या वर एपिसोड झाले. म्हणजे नॉर्मल मालिकेत 1000पेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे दुसरं काय. तेव्हा पाहायला विसरायचं नाही. सोमवार ते रविवार दुपारी 1:30 वाजता फक्त झी मराठीवर. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.